संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. बिद्री कारखान्यावरील कारवाई ही राजकीय आकसातून. कारखान्यावरील कारवाई राजकीय आकसाने केली आहे. तरी आम्ही बिद्री तालुका कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कागल राधानगरी भुदरगड व करवीर या तालुक्यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे सभासद आम्ही आपल्याला निवेदन देत आहोत. या निवेदनात म्हणजे की माननीय तहसीलदार तहसीलदार कार्यालय कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर महोदय, बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरीची राजकीय आकसाने तपासणी व परवाना निलंबन कारवाई विरोधात 1 जुलै 2024 रोजी माननीय तहसीलदार कागल यांना आम्ही बिद्री तालुका कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या 4 तालुक्यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे सभासद आहोत. आमच्या सभासदांच्या मालकीचा असलेला बिद्री कारखाना देशात उच्चांकी उसदर, कर्मचाऱ्याचा पगार, तोडणी ओढणी कमिशन, व्यापाऱ्यांची देणी वेळेत देणारा आहे. यामुळेच आम्हा सर्वांच्या गावात, घरात आर्थिक सुबत्ता आली आहे. 6 महिन्यांपूर्वी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी चेअरमन के.पी. पाटील व संचालक मंडळाच्या योग्य व्यवस्थापनाच्या हाती कारखान्याचा कारभार सोपवला आहे. मात्र निवडणुकीतील पराभवाचे शल्य व कारखान्याचा महाराष्ट्र राज्यासह देशभर होणारा लौकिक पाहवत नसल्याने काही विरोधी आमदार प्रकाश आंबेडकर व त्याच्या सहकारी मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची रात्रीची तपासणी करून उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून प्रकल्पाचा परवाना निलंबित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही कागल तालुक्यातील सभासद सोमवार 1 जुलै 2024 रोजी एकत्र येत प्रातिनिधिक स्वरूपात लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत शांततेने कार्यालयात येऊन आपणाकडे निवेदन देत आहोत. आमच्या संतप्त भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात व लवकरात लवकर बिद्री कारखाना पूर्ववत करावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आपण शासनास कळवावी. यावेळी भैया माने, नवीद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. युवराज बापू पाटील, प्रकाश गाडेकर, संजय चितारी यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.